एक दिवसाचा शेतकरी म्हणजे काय? या उपक्रमामध्ये नक्की होतं काय? आज आपण ते जाणून घेऊया. एक दिवसाचा शेतकरी हे ॲग्रो टुरिझम बिलकुल नाही. कारण इथे तुम्ही शेतकऱ्याच्या आयुष्यात शेतात होणारी कामं एक दिवस का होईना अनुभवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ 5 जुलैची आमची ही चौथी बॅच होती. या उपक्रमात 3 कुटुंब आले होते. त्यांना त्यांच्या मुलांना शेतकऱ्यांची जी कामं आहेत त्याचा अनुभव द्यायचा होता. चला तर मग बघूया की कुठली कुठली कामं त्यांनी केली. इगोदडी इगोदडी सारखी पांगत पांगत राहते. चिवळ पण येते ती अशी चुकवते ना कुठे पण. हो चिवळ चिवळ ती पण अशीच असते ना. हो ती अशी कशावर माळरानावर माळ रानावरती असते. आता हे सगळे छोटे शेतकरी आहेत आपले आणि हे मध्यम शेतकरी आणि हे मोठे शेतकरी. अशा प्रकारे आजचं पहिलं काम झालं शेतातील तण काढण्याचं. आता सगळं तण गोळा करून टोपलीमध्ये घेऊन छोटे मध्यम आणि मोठे शेतकरी शेताच्या बाहेर येत आहेत. पावसात शेतात जेव्हा काम करतात तेव्हा एक नैसर्गिक चप्पल तयार होते आणि ती चप्पल ही पूर्ण मातीची असते, चिखलाची असते. मोठ्यांनी आणि मुलांनी त्याचा भरपूर आनंद घेतला. नंतर मुलांनी जवळ साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये उड्या मारून ती चप्पल विरघळवण्याचा प्रयत्न पण केला. यानंतर संदीपदादांनी त्यांच्या शेतातील गांडूळ खत प्रकल्पाची माहिती सर्वांना दिली. गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात कारण हे द्या. गांडुळांना पहिल्यांदाच हातावर घेण्याचा अनुभव वेगळा होता. त्याचप्रमाणे या गांडुळांनी बनवलेलं खत ते हातावर घेऊन कसं लागतं हे देखील अनुभवलं. आता पुढचं काम होतं भोपळ्याच्या वेलीसाठी बांबूचा मांडव उभा करणे. त्यासाठी लागणारे बांबू एका ठिकाणाहून भोपळ्याच्या वेलीच्या जागेवर आणायचे होते. जायला पाहिजे मोठे लोक या. मोठे लोक. गुड गुड गुड. एक दोन शेतकरी दादाने दाखवल्याप्रमाणे सर्वांनी 4 सरींमध्ये बांबू रोवले. खूप काम झालं. आता लागली भूक. आजचा मेनू होता बाजरीची भाकरी, पिठलं, शेतातीलच गवारीची भाजी आणि वरण भात. मुलांनी आणि मोठ्यांनी मस्तपैकी जेवणावर ताव मारला. जेवण झाल्यानंतर संदीपदादांनी त्यांच्या शेतात नैसर्गिक पेस्टिसाइड कसे बनतात आणि त्याचा वापर कसा करायचा हे एक दिवसाच्या शेतकऱ्यांना दाखवलं. त्यांच्या खांद्यावर बॅग दिली आणि एक दुसरं यंत्र दिलं. त्यांनी ते शेतातील पिकांवर या नैसर्गिक पेस्टिसाइडची फवारणी करायला लागले. अशा प्रकारे एक दिवसाच्या शेतकरी या उपक्रमाची आता सांगता झाली. सर्व छोट्या शेतकऱ्यांनी आज खूप मेहनत घेतली. त्यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं.